येत आहेत. ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट होईल. फार सुंदर सुरुवात मैदानावरती म्हणता येईल. सुदृढ स्थितीमध्ये एसएनच्या मागे अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटचा MS धोनी म्हणून ज्याची ओळख आहे असा रोहन चिल्ले पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. ॲज अ आयकॉन तो खेळतोय कल्याण ईस्टचा आणि वन ऑफ द कॉस्टिएस्ट प्लेअर म्हणून त्याची देखील ओळख आहे असा रोहन चिल्ले आपल्याला पाहायला मिळतील. एसएनच्या मागे बॉलिंग ट्रॅकवरती शाहरुख, स्ट्रायकिंग इनवरती आता बॅटर बारक्या पाहायला मिळेल. पाहूया बारक्या कशा प्रकारची कामगिरी करतोय. अनुला इथे साथ द्यावी लागेल बारक्याला. मात्र बारक्या कशा प्रकारची कामगिरी करेल. स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्हाला उन्हामध्ये उभा राहायला लागतं असा मी सातत्याने उल्लेख करतो. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर असतील. एक धाव कंप्लीट होईल. धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ. 5 ओव्हरची मॅच. बघा 5 ओव्हर हाताळण्यासाठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी देण्यात येईल याची देखील नोंद करून घ्या. मात्र 35 मिनिटांचा अवधी घेतला जातोय. 35, 40, 33, 37 मिनिटांचा अवधी घेतला जातोय. सो त्या गोष्टीवरती थोडंसं नियंत्रण ठेवा ही नक्की विनंती करेल. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त. अगदी वाईड इस लॉंग ऑफला चिरून फाडून बेधून बॉल सीमारेषा पलीकडे. अन्नू भोईरचा तडाखा चौकार. धावसंख्या 11 या आकड्यावरती पाहायला मिळेल. स्विच हिट अटेम्प्ट जरूर होता मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. ज्याप्रमाणे सुईमधून धागा पिरावा अगदी त्याचप्रमाणे एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मधून हा बॉल पाठवून दिला ज्यावरती चौकाराची मोहर होती आणि त्यानंतर चांगला कमबॅक डॉट बॉलने 5 बॉल समाप्त केला. आता शेवटचा बॉल असेल. यावेळेस देखील फटका दमदार पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट क्षेत्रामध्ये फ्लिक ऑफ द रिस्ट. अन्नू भोईरचा तडाखा. पुन्हा एकदा KWPL ब्रँडेड चौकार. आमच्या आशिष दादाचा मी नेहमी उल्लेख करतो. ॲज अ कॉमेंटेटर कधी पाहिजे असेल आशिष दादाला कॉल करायचा. आशिष दादा ॲज अ कॉमेंटेटर आपल्याला जॉईंट होतो. ॲज अ स्कोरर जर आपल्याला पाहिजे असेल आशिष दादाला कॉल. आशिष दादा लगेच जॉईन करतो. ॲज अ ऑर्गनायझर फार जबरदस्त तो देखील कार्य करतो. ॲज अ DJ मास्टर, ॲज अ अंपायर जिथे कमी तिथे आम्ही असं आमचा आशिष दादा. अभिजित भोले साहेबांच्या वतीने अन्नू भोईरसाठी सुवर्ण संधी नाही मारलेत म्हणून 500 रुपये ग्राह्य झाले आहेत. यस देण्यात देखील आलेले आहेत. सायलीला संघाचे ओनर आहेत आमचे भोले साहेब आणि त्यांच्या वतीने ही आपण पाहू शकतो 500 रुपयांचा कॅश प्राइज जो मात्र इथे जमा झालाय. अन्नू भोईरसाठी 5 बॉल 13 धावा अन्नूच्या बॅट मधून आल्या. दुसरीकडे बारके 1 बॉल 1 वरती खेळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती फार एंड कडून आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये संकेत पाहायला मिळतील. आता संकेतला विजयाचे संकेत आपल्या संघाला देणं गरजेचं आहे. मात्र इथे फटका दमदार लॉंग ऑन ला क्लिअर करत डाऊन द ग्राउंड बारक्याच्या बॅट मधून आलेला KWPL ब्रँडेड चौकार. बॅट मधून डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन ला चिरून फाडून बेधून बॉल सीमारेषा पलीकडे गेला. 19 धावा फलकावरती फार सुरेख सुरुवात मैदानावरती म्हणता येईल. यावेळेस देखील स्विच हिट मारायचा प्रयत्न होता मात्र बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र निर्धाव असेल. हा चेंडू डॉट बॉल. धावफलक आपल्याला स्थिरता धारण करत असताना पाहायला मिळतोय. अभिजितजी भोले साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी बारक्यासाठी देखील
जर बारक्याने 3 बॉल वरती 3 चौकार लगावले तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज हा बारक्यासाठी असेल. अभिजित दादा भोले साहेबांच्या वतीने जे साई लीला संघाचे पुरस्कर्ते आहेत, संघ मालक आहेत. धावसंख्या फलकावरती 20. फ्लाय होत असताना जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते एकीकडून बारक्या, दुसरीकडे अन्नू भोईर काय थांबायचं नाव घेत नाहीये. डावखुऱ्या हाताचे विध्वंसक खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. विस्फोटक बॅटिंग साठी ओळखले जातात. अटॅकिंग इंटेंट, अटॅकिंग अप्रोच सातत्याने अन्नू भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. असा अन्नू भोईर स्ट्रायकिंग इन वरती ऑन साइडला पुन्हा एकदा ताकद नाही नसाकत. स्लॉक स्वीपचा देखणार नजराणा. स्क्वेअर लेगला क्लिअर करत चौकार. बोर्ड आमचे उदयदादा देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिलेश भाऊ देखील इन ऍक्शन मध्ये असतील. व्हाईट बॉल. धावफलक आपल्याला पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. 25 या आकड्यावरती शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 2 मधील स्विच हिट अटेम्प्ट अन्नूच्या माध्यमातून फायनल क्षेत्रामध्ये फिल्डर होते. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर नंबर 2 मधील. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या 2 षटकांमध्ये. यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये ड्राईव्ह करण्यात आलाय. मिस्टेक झाली आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये चहा सोबत बिस्किट नाही, चहा सोबत नशीब खाऊन आला अन्नू भोईर. त्याच्या बॅट मधून हा नशिबाचा दमदार असरदार चौकार. आणि 29 जावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मृत चेंडू डेड बॉल. ज्या बॉलवरती कुठल्या प्रकारचं कार्य होत नाही अशा बॉलला आपण मृत चेंडू डेड बॉल असं घोषित करतो. धावफलक 29-29. यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. सबमरीन डिलेव्हरी. लेगबायची एकदा वाट. टीमच्या टोटल मध्ये धावफलक पुढे जाईल. फलकावरती 30 जावा आपल्याला पाहायला मिळतील. 30 ऑन द बोर्ड. 30 जावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक जे कॉमेंटेटर असतात त्यांचे एक स्पेशल कुठला तरी संघ असतो. मला वाटतंय आमचे प्रथमेश आहेत. प्रथमेशसाठी विनायक साऊंड अँड लाईट्स इव्हेंट हा स्पेशल संघ आहे. त्याच्यामध्ये मला वाटते चिट्टू दादा खेळतो, सागर, त्यामुळे त्यांचा तो स्पेशल संघ आहे. माझा संघ विचारला मला SSCC, यामध्ये आमचा DK दादा खेळतो. ऑलवेज सपोर्ट DK दादाला माझा नेहमी असतो. मागच्या वर्षी देखील होता. यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये स्ट्रोक जबरदस्त बॉल. सीमारेषा पलीकडे एक्स्ट्रा कव्हरला ब्रँडेड चौकार. झाली आहे. धावफलक 35 या आकड्यावरती. अभिजित भोले साहेबांच्या वतीने आता पारितोषिकांमध्ये वाढवणा करण्यात आली आहे. थोडीशी वाढ झाली आहे. आता अन्नू भोईरच्या 3 चौकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मात्र इथे मैदानावरती फलंदाज बाद होतील. बघा, याला म्हटलं जातं स्पोर्ट्समॅन स्पिरिट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अगदी पंचांना सांगण्या अगोदर बॅटर बारक्याने क्रीज सोडली आणि तेच तुम्हाला सांगतं की या खेळाडूमध्ये स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या खेळाडूला स्वागत करायचं आपण. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच डीजे. धावफलक 35 या आकड्यावरती.
आमचे यश भाऊ देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. यश यांचा विचार केला तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व यश एक्सा कव्हर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. निलेश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये वाडिश लॉंग ऑफ मध्ये थोडेसे शिफ्ट झालेले आहेत. धावफलक 35 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलक पाहायला मिळत आहे. ऑन साइडला फाईन खेळला अगदी आणि फाईन लेगला क्लिअर करत बॉल सीमा रेषा पलीकडे. आज जबरदस्त खणखणीत चौकार. तप्त हिंदवी बाणा सात गोत्र अंधर्व आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. थँक्यू सो मच सर. 39 ऑन द बोर्ड. 39 धावा फलकावरती यावेळेस व्हाईट बॉल व्हाईट प्लस पण 2 धावा फलकावरती ऍड होतील. धावफलक आपल्याला पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 41 या आकड्यावरती धाब्यांचा डोंगर मैदानावरती पाहायला मिळतोय. ज्या वेळेस धाब्यांचा डोंगर होतो मॅच आमच्या क्रीडा रसिक राजाला पाहायला फार मजा येते. कारण धावा धावा आणि धावा ज्या वेळेस मैदानावरती होतात अन्नू आणि उदय हे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 जिस्म 1 जान. अगदी 365 दिवस सोबत असतात. दिवसाचे 18 तास सोबत असतात. फक्त झोपायला आपापल्या घरी जातात. असे अन्नू आणि उदय हे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. जोश निर्माण करणारं संगीत आमचे डीजे आशिष यांच्या वतीने आपल्याला ऐकायला मिळते. त्यांचं आपण विशेष कौतुक करू. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय फार एंड कडून. आता या चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा. प्राण राजियाचा जीव योगियाचा मूळ कैलासाचा ऐसा राजा. मातीसाठी प्राण सांडितो युद्ध मांडितो ऐसा राजा. जीव जीवितो जीव रक्षितो जीव वाहतो ऐसा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारं संगीत डीजे आशिष यांच्या वतीने आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. ते एक जबरदस्त मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहेत. आशिष दादा सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे संगीत डीजे आशिष यांच्या वतीने ऐकायला मिळेल. धावफलक 42-42 या आकड्यावरती. यावेळेस फटका दमदार बॉल सीमा पार. मिळतील लाभा 4. अनुच्या बॅट मधून जबरदस्त चौकार. मी निघालो. संगीत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. अभिजितजी भोले जे सायलीलाचे संघ मालक आहेत मात्र त्यांच्या विरोधामध्ये संकेत खेळतोय तरी देखील विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. मात्र इथे कव्हर क्षेत्रामध्ये जबरदस्त स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट बाय एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लेअर अनु भोईरच्या बॅट मधून एवीच्या बॅट मधून चौकार. आपण पाहू शकतो भव्य व्यासपीठ त्यानंतर साऊंड सिस्टीम आमचे लाईट्स आणि त्या समवेत हे रंगमंच असेल. आमचे स्टँड्स असतील स्वर्गीय डॉक्टर छत्रभुज फतेह सिंग नाईक स्टँड. त्या समवेत स्वर्गीय राजेंद्र जयंत देवळेकर स्टँड. त्या समवेत आमचा मुख्य मंच अतिथी मंच. त्या समवेत आमचे संगीत कक्ष व समालोचन कक्ष खेळाडू कक्ष. या प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल आमच्या आशिष दादांच्या माध्यमातून सजवण्यात आली आहे.
त्यांचा आपण विशेष कौतुक करू. मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आम्ही सातत्याने उल्लेख करतो. स्कोरर, कॉमेंटेटर, अंपायर, ऑर्गनायझर, बॅटर, बॉलर, फिल्डर, प्रत्येक भूमिकेमध्ये अगदी फिट बसणारा खेळाडू कोण असेल, व्यक्तिमत्व कोण असेल तर आमचे आशिष दादा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर स्वर्गीय राजेंद्र जयंत देवळेकर साहेब स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय डॉक्टर छत्रभुज फतेहसिंग नाईक स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दोन भव्य दिव्य स्टँड या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहू शकतो. प्रेक्षक गॅलरी आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न जरूर होता उदयच्या माध्यमातून. आम्ही नेहमी उल्लेख करतो की दो जिस्म एक जान म्हणजेच नुबोयर उदय शिर्के हे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक 52 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 52 धावा फलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज देखील तयार बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला वळवलाय स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. थँक्यू सो मच. धावफलक आपल्याला आप तक 56 56 रन्स ऑन द बोर्ड. 56 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला रोहन होते. रोहन म्हणजे एक जबरदस्त खेळाडू आहे. इथे मिस्टेक झाली आहे आणि नेमक्या धावा किती असतील? 6 धावा. 6 धावा पाहायला मिळतील. क्या बात आहे. बाउंड्री चेक साठी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. सो डी के दादा आपण आले तरी देखील चालतील. जितू दादा देखील असतील आणि सूरज दादा देखील असतील. दोनच धावा असतील. मग आता बॅटिंग करताना संघ सायलीला 11 म्हणत असेल हे जिंदगी चाहे जितना भी नचा बस गाणे अच्छे बजा. फक्त 2 धावा म्हणजे हुआ तो हुआ कमाल हुआ धोती फाडकी रुमाल हुआ. 58 58 ऑन द बोर्ड. 4 षटकांच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 58 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. $58 ऑन द बोर्ड. हा शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला रोहन पाहायला मिळतील. कॉमेंट्री बॉक्स एंड घडून कशा प्रकारची कामगिरी करतील त्यांच्या समोर अन्नू असतील. स्विच हिट फटका दमदार बॉल सीमारेषा पलीकडे डीप बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत हा दमदार चौकार.
खेळतो अन्नू भोईर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक कंप्लीट करू शकेल का अन्नू भोईर हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. 62 धावा फलकावरती आहेत. 4.1 षटक आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे. यावेळेस देखील चौकार आणि या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक कंप्लीट करणारा खेळाडू अन्नू भोईर. एकदा जब मसले बडे होते अपने टीम के लिए अन्नू भोईर खडे होते. आम्ही नेहमी उल्लेख करतो एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आमचे अगदी जवळचे मित्र व्हॉइस ऑफ कल्याण म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे साहिल पिसे सर यांच्या अगदी निकटवर्ती आहेत अन्नू. साहिल पिसे यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. वेलवेट व्हॉइस ऑफ कल्याण आमचे साहिल पिसे सर आज ते कॉमेंट्री देखील करतील. यावेळेस देखील एक धाव कंप्लीट झाली आहे. धावफलक 67 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. तीन चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावफलक 67 या आकड्यावरती. स्ट्रोक जबरदस्त उदयच्या माध्यमातून आणि रिव्ह्यू लगेच घेण्यात आलाय. दादा एक मिनिट. धावफलक 68 या आकड्यावरती. आता शेवटचा बॉल शिल्लक. 5 षटकांची मॅच आणि 5 षटकांच्या मॅच मध्ये आता किती धावा शेवट ते कुटायचा प्रयत्न असेल. इथे सिंगल कंप्लीट झाली. एकूण 70 धावा फलकावरती. 70 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. आपण टॉसच्या दिशेला देखील वळणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस देखील करू. मात्र जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 मिनिटं थांबायचे प्लीज. 2 मिनिटं अशी जातात. 2 मिनिटं सॉरी का 2 मिनिटं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना कल्याण पश्चिम शहर आयोजित कल्याण वेस्ट प्रीमियर लीग दिवस क्रमांक 1 आणि या पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त कार्य प्रत्येक संघाने केलं. मात्र आम्ही इथून रजा घेतोय. मात्र जबरदस्त स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये सर्वांना आपण देऊया शुभेच्छा आणि वळूया प्रेझेंटेशन बॉक्स कडे. मनीष सर आपल्यासोबत जॉईंट होतील आणि ज्यावेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल वेलवेट व्हॉइस ऑफ अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट म्हणून ज्यांची ओळख आहे वेलवेट व्हॉइस ऑफ विक्रोळी. विक्रोळीचा गोड आवाज अर्थातच आमचे बंधुतुल्य मित्र सागरजी मोरे सर आणि आपल्यासोबत टेनिस बॉल क्रिकेटचा एक जबरदस्त समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे सेलिब्रिटी मी म्हणेल कॉमेंटेटर आहेत ते म्हणजेच आमचे प्रथमेशजी ठाकूर सर. ठाणे रायगडमध्ये ज्यांच्या नावाचा बोलबाला असे प्रथमेशजी ठाकूर सर सेलिब्रिटी कॉमेंटेटर. त्यांना देखील आपण आभार व्यक्त करूया. फार चांगली साथ त्यांनी देखील आमची दिली.
जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेला. 70 धावेंचं लक्ष. चेक चेक चेक. कॅप्टन कुठे असेल आपण या. दादा आपण देखील या. आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. जितू येतात. या जितू आपण देखील या. नाणेफेकीचा कौल प्रथमतः होईल. नाणेफेकीचा कौल करतोय. टॉस करूयात आपण. बघा एका दिशेला हेड आहे आणि एक स्पेशल कॉइन देखील पाहायला मिळतोय. विघ्नर्थ स्पोर्ट्स कॉल कोण करताय? येस आपण करा जितू कॉल. कृष्णा 11 टीम कडून कॉल होणार आहे आणि हेड्स कॉल होता आपला. येस धन्यवाद मान्यवरांचे. दादा आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल जिंकला जितू आपण पटकन नक्कीच जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच देखील रंगतदार होणार यात शंका नाहीये. तर आपला काय डिसिजन असेल? बॅटिंग करणार आहात. पहिला सामना अगदी दणदणीत विजय केला. काय गोलंदाजी आपण केलीत. तर तो सराव ती प्रॅक्टिस आहे. शुभेच्छा तुम्हाला त्या गोलंदाजीबद्दल. आणि किती धावा करण्याचा प्रयत्न यावेळी आपला असणार आहे? टीम तर समोरची खूप स्ट्रॉंग आहे. तर प्रयत्न करू की एक 50+ करण्याचा आणि प्रयत्न करू की त्यांचा आयकॉन जो आहे अतुल त्याचा लवकरात लवकर विकेट घेण्याचा. येस आयकॉनला टार्गेट करणार आहात असे सांगितलंय. आपण प्रथम जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर आपण काय डिसिजन घेतलं असतं? नक्कीच आम्ही फिल्डिंग केली असती. म्हणजे आपल्याला जे हवं होतं ते आपल्याला नक्कीच मिळत आहे. इथून किती कमीत कमी धावेंवरती रोखण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. नक्कीच समोरच्या टीमचा एक बॉलर म्हणून कॅरी शिवम राजपूत आहे. तो जरा घातकच ओव्हर टाकतो इथे. त्याचा बघू त्याच्यावर म्हणजे चांगला खेळण्याचा प्रयत्न करू त्याच्या अगेन्स्ट. धन्यवाद. हरकत नाहीये. बेस्ट ऑफ लक विघ्नहर्ता टीम. आपल्याला देखील नाणेफेकीचा कौल इथे झालाय. कृष्णा 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम त्यांनी बॅटिंग स्वीकारली आहे. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं विघ्नहर्ता स्पोर्ट्स या संघाला. थँक्यू.
पॉवर प्लेची ओव्हर आहे. स्ट्राईक एंडला रोहन चिल्ले. 70 रनचा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर योगेश चांगले बॉलर आहेत. पहिल्याच बॉलवर डाऊन द ग्राउंड आणि तिकडे डॉट बॉल. अभिजित भोले यांच्याकडून कॅश प्राइस आहे 500 रुपयाचं. जर रोहनचा जो बॉलर विकेट मिळवेल त्याला ते कॅश प्राइस आहे. अभिजितजी भोले त्यांचे टीम ओनर. चांगले बॅट आहेत. रोहन चिल्ले खूप चांगलं क्रिकेट खेळलेत त्यामुळे त्यांच्यावर देखील सर्वांच्या नजर आहेत. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला योगेश यांच्या माध्यमातून. 70 धावांचा पल्ला गाठायचा आहे. नॉन स्ट्रायकिंगला यश. रोहन चिल्ले. पहिली ओव्हर पॉवर प्लेची आहे मित्रांनो. कल्याण वेस्ट प्रीमियर लीगचा आज पहिला दिवस आहे आणि सर्व या परिसरातील स्थानिक खेळाडूंसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म. या बॉलवर देखील सवर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा डॉट बॉल. एका दुसरी ओव्हर सेफ आली तर क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करू शकते फिल्डिंग टीम. संघ साईलीला बॉलिंग करत असताना आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतो संघ रिया 11. तिकडे मात्र स्ट्राईक एंडला चान्स घेतला गेला आणि रन नो बॉल आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आता यश. चांगले बॅटर आहेत. यशला पण आता चांगली कामगिरी करावी लागेल. मॅच मध्ये जिंकण्याकरिता 28 बॉल मध्ये 66 धावांची गरज आहे. मॅच बनेल का? सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट आहे त्यामुळे कुठलाही टार्गेट इकडे सोपं नाहीये. या बॉलवर विथ द स्पिन फटका फसला गेला आणि यशला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॉलरला यश मिळतंय. यश बॅक टू द पवेलियन. त्यामुळे रायगड किल्ला बघण्यासारखा आहे. हिरकणी बुरुज बघण्यासारखं आहे. त्यामुळे एकदा तरी रायगड किल्ला नक्की बघा. योगेशला विकेट मिळाली. 4 वरती 1 विकेट गेली पहिली ओव्हर. स्ट्राईक एंडला नवीन बॅटर संकेत. संकेतला तर विजयाचा संकेत द्यावा लागेल त्यामुळे बाउंड्रीची गरज आहे. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर फेकी थोडी चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली आहे. लेग बाईच्या रूममध्ये पुन्हा एकदा एक सिंगल रन. 5 रन झाले धावफलकावरती. 70 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट दिली तरच मॅच बनू शकते. कल्याण वेस्ट प्रीमियर लीग आज शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, युवा सेना आणि संपूर्ण कल्याण पश्चिम अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सर्व मेंबर्स, त्याचबरोबर गणेशजी नाईक साहेब, आज सर्व युवा सेनेचे पदाधिकारी. एक चांगलं प्लॅटफॉर्म आज आपल्या स्थानिक खेळाडूंसाठी. एक प्रीमियर लीगचं आयोजन. 5 रन 1 विकेट बॉलिंग साठी योगेश. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. एक बॉल मात्र आता निघून जाईल 4 रन साठी. ज्या फटक्याच्या शोधामध्ये होता रोहन, रन मिळतील 4. थँक्यू. 9 रन आणि 1 विकेट माघारी परतली गेली आहे. शेवटचा बॉल देखील महत्वाचा असणार आहे योगेशचा. या बॉलवर रोहन देखील थोडं फुटवर्क दाखवलं गेलंय. नॉन स्ट्रायकिंगला चान्स होता. रन मिळेल सिंगल आणि पहिली ओव्हर संपली. 1 विकेट जात असताना 10 रन झाले धावफलकावरती. 24 बॉल मध्ये 60 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 24 बॉल 60.
बॉल लागेल. एक चांगले बॅटर आहेत. 24 बॉल मध्ये 60 रनची गरज आहे आणि खूप चांगलं क्रिकेट मुंबईत देखील रोहनने खेळलंय, त्यामुळे त्याच्याकडे अनुभव आहे. बट प्रीमियर लीग खेळत असताना एक वेगळं प्रेशर राहिलंय. 24 चेंडू आणि 60 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 24 बॉल 60. चोवीस चेंडू आणि 60 धावांची गरज आहे बॉलिंगसाठी. आपण पाहिलं तर रोशन बारक्या, पहिलाच बॉल रोशन यांचा आपण पाहिलं लेस्टिकच्या खूपच बाहेर. वाईट बॉल. एका दुसऱ्या ओव्हरमध्ये एक 15-16ची ओव्हर आली तर मॅच क्रुशल होऊ शकते. एक पॉवर प्ले पण त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे चान्स घ्यावा लागेल रोहनला. या बॉलवर देखील कव्हरला विथ द स्पिन चांगलं टायमिंग केलं गेलं. बघा, फिल्डिंग चांगली केली तरी ह्या ग्राउंडवर तुम्ही जिंकू शकता. छोटं ग्राउंड आहे, पडदा बाउंड्री आहे मित्रांनो. पडदा थोडं सोडून उभं राहायची. ट्रॅक तुम्ही दिले ते ट्रॅक जास्त करून वरती तुम्ही फिल्डर्स ची ट्रॅक आणि मयूर पाटील आपली ट्रॅक थोडं आपण चांगलं क्रिकेट खेळतात, त्यामुळे शिस्तीने क्रिकेट खेळणं गरजेचं. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट बॉल. दडपण आहे जरूर. स्ट्राईक हँडला बॅटर रोहनच्या सोबतीला संकेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बारक्या यांच्या माध्यमातून वाईट बॉल. आतापर्यंत एकच बॉल खर्च केला गेला आणि एक्स्ट्रा रन्स आले, त्यामुळे मॅच कधीही फिरू शकते. रिया 11 आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर साईलीला 27 ला मला असं वाटतं साई सेवकची पालखी आणि 26 ला मला असं वाटतं साई लीलाची पालखी आहे. सर्व साई भक्त महाराष्ट्रातून. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड. चांगली फिल्डिंग तिकडे. वेल स्टॉप. अत्तर तिकडे होते आणि अत्तरने चांगला बॉल अडवला. वेल स्टॉप. आता स्ट्राईक एंडला रोहन 15 रन्स आलेत. 22 बॉल मध्ये 55 धावांची गरज आहे. 22 चेंडू आणि 55 धावांची गरज. अन्नू भोईरने या पहिल्या इनिंग मध्ये 50 लगावली. या बॉल देखील रिव्हर्स खेळले गेलेत आणि तिकडे चांगली बॉल फिल्डिंग. मयूर पाटील तिकडे होते आणि मयूरने पण काय स्माइल केली. अगदी खुश झाला तो पण की माझ्या टीमसाठी मी काहीतरी चांगली कामगिरी केली. बघा, म्हणजे तुम्ही भले टीम मध्ये बॅटिंग नाही भेटली तरी चालेल, बॉलिंग नाही भेटली तरी चालेल, बट फिल्डिंग तुम्हाला तुमची ओळख आहे मित्रांनो. क्रिकेट हे प्रत्येकाच्या रक्तात आहे. सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, रात्री क्रिकेट. कधी बोलला क्रिकेटसाठी आपण ऑलवेज रेडी आहे. या बॉलवर देखील स्टेप आउट झाले. धावामध्ये बॉल आणि तिकडे बॅटर संकेतला आपण पाहिलं तर बाहेर जावं लागेल. उद्या देखील एक महत्वाचा सामना आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड. चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच दुबईच्या एक ऐतिहासिक ग्राउंड वरती ती मॅच खेळवली जाईल आणि 5वी मॅच मला वाटतं भारत संघ तिकडे खेळणार आहे. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा फसवा बॉल पाहिला गेला बारक्याचा. तिकडे 1 रन मिळेल. एक चोरडी रन घेण्यामध्ये यशस्वी ठरले बॅटर आणि स्कोर मात्र सिंगलने पुढे जाईल. 17. शेवटचा बॉल असणार आहे. आपण पाहिलं तर एक चांगला फेस करावा लागेल. इकडे बारक्याने पण स्माइल केले. चेक केलं गेलंय. मॅच बघा, एका दुसरी बाउंड्री आली तर लास्टला 18 बॉल 40 वगैरे पण होऊ शकतो. 18 बॉल 47 वगैरे पण फाईट होईल. एक पॉवर प्ले पण आहे. या बॉल स्क्वेअर कट. एक क्लासिकल अंदाजामध्ये रोहन चिल्ले. काय फटका खेळला गेलाय. क्लासिकल स्ट्रोक. 4 रन. 21.
स्क्वेअर कट खेळला रोहनने. 21 रन झालेत 18 बॉलमध्ये 49 धावांची गरज आहे. क्लासिकल स्क्वेअर कट आणि आढावा घेतला त्याने रोहनने आणि 4 रन. रोहनने मागील वर्षी आनंद दिघेची मला एक टुर्नामेंट आठवते, आनंद दिघे साहेबांची आनंद दिघे चषक जी ठाण्यात झाली तिकडे पण सिरीज मिळवली आणि क्लासिकल बॅटिंग केली होती. त्यामुळे रोहन असा बॅटर आहे की सर्व फॉर्मॅटमध्ये मग सर्कल सी 1 to 4 चांगली कामगिरी नेहमीच राहिली आहे. मॅच तेही सोडणार नाहीये त्या सोबतीला संकेत. 18 बॉलमध्ये जवळपास 50 म्हणजे 49 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी योगेश. एक वर्ष योगेशने पण केटी काटाला एक चांगला परफॉर्मन्स केला होता. चांगले बॉलर आहेत, मॅच तेही सोडणार नाहीयेत. 18 बॉलमध्ये 49 धावांची गरज आहे. अन्नू भोईरला माहितीये की मॅच कधीही फिरू शकते, त्यामुळे हलक्यात घेऊन चालणार नाहीये. थोडं फास्ट खेळा फिल्डिंग टीम. भव्य दिव्य असं आयोजन सर्व स्थानिक खेळाडूंसाठी देखील एक चांगलं प्लॅटफॉर्म. कल्याण वेस्ट प्रीमियर लीग क्रुशल मॅच आहे. पहिलीच मॅच आज दोन्ही संघ खेळत असताना या मॅच मध्ये 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. अठरा चेंडू आणि मॅचला जिंकण्याकरिता 49 धावांची गरज आहे. आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्ले इकडे पण पाहिलं तर घेतला गेलाय. बॉलिंगसाठी अख्तर. अठरा बॉलमध्ये 49 धावांची गरज आहे. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. स्ट्राईक एंडला बॅटर संकेत आहेत. हैदर. हैदर विरुद्ध अख्तर. अख्तर विरुद्ध हैदर. अठरा बॉलमध्ये 49 धावांची गरज आहे. मॅचला सुरुवात होतीये. फाईन लेग आतमध्ये आहे. थर्ड पॉइंटचा देखील फिल्डर आतमध्ये आहे. बघूयात काय स्ट्रॅटेजी असेल. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. एक सिंगल रन आणि आता स्ट्राईक मात्र रोहनकडे जाईल. 17 बॉलमध्ये आता मॅचला जिंकण्याकरिता 48 धावांची गरज आहे. 17 बॉल 48. टार्गेट थोडं मोठं होतं. सायलीला संघ त्यांच्या विरुद्ध रिया 11 संघ पाठला करत असताना 70 धावांचा निमित्त आहे. कल्याण वेस्ट प्रीमियर लीगचा आज पहिला दिवस आणि भव्य दिवस आयोजन आज या स्थानिक खेळाडूंसाठी. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग. उदय तिकडे होता. बघा उदयने एक काम केलं की उदय बॉल पकडायला गेला नाही. बॉल त्याने आतमध्ये ढकलला. खूप महत्वाचं होतं हे की रोल की बॉल फक्त फिल्डिंग करावी लागेल आणि उदयने फक्त पुश केला. बॉल अगदी आतमध्ये ढकलला गेला. रन जवळपास 3 वाचवले आपल्या संघासाठी. 16 बॉलमध्ये 47 धावांची गरज आहे. पॉवर प्लेला चान्स घ्यावा लागेल. पॉवर प्लेला बाउंड्रीची गरज आहे. या बॉल देखील कव्हरला खेळले गेले आहेत. मोहित तिकडे आहेत. रन सिंगल. 15 बॉलमध्ये 46 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड आणि या बॉलवर मात्र रन मिळतील 4. रोहन चिल्लेच्या बॅटमधून बाउंड्री. चौदा बॉलमध्ये आपण पाहिलं तर 42 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर मात्र आपण पाहिलं तर चेक केलं गेलं डेड बॉल.
14 बॉल 42. बघा हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. 2 बॉलला बाउंड्रीज आली तरी मजा येईल बघायला लास्टला. 12 बॉल 36, 12 बॉल 38 देखील या ग्राउंडवर मॅच बघण्यासारखी राहील. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेलेत. पुन्हा एकदा रोहन चिलेच्या बॅटमधून क्लासिकल अंदाजामध्ये 4 रन. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तुम्ही मारलात आम्ही पण मारणार. तालुका जिल्हा रोहन चिल्लेवर तेवढी बोली पण लागली आहे. 2 लाख पॉईंट्स होते त्यात मला असं वाटतं 1.5 लाख पॉईंट्स रोहन चिल्लेवर खर्च केले गेले होते. आणि मॅच आता 13 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. या बॉलवर आणि इकडे फटका बसला गेलाय. बॅटर रोहनला मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि इकडे सेलिब्रेशन. आणि अख्तरने विकेट मिळवली त्यामुळे साई लीलाची आपण पाहिलं तर संघाचे ओलर अभिजित बोले यांच्याकडून अख्तरला देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. अभिजित बोले यांच्यातून साई लीलाचे ओनर. बारा बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. स्ट्राईक केला बॅटर हैदर आणि नॉन स्ट्राईक एंडला निलेश. बॉलिंगसाठी योगेश. 12 बॉलमध्ये 38 करायचे आहेत. यावर मध्ये 16-17 रन आहेत. लास्टला 6 बॉल 20 वगैरे पण बघायला मजा येईल. 6 बॉल 18, 6 बॉल 19 पण बघायला मजा येईल. बॅटिंगसाठी हैदर. पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला आणि तिकडे
या बॉलवर देखील पंचांनी पकडलं गेलं. आपण पाहिलं तर नो बॉल आणि 1 रन आहे. पण तिकडे ऍक्शनला मात्र इकडे पंचाने थांबवलं. मॅच चालू करायची अंपायरचा डिसिजन तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल मित्रांनो. मॅच चालू करायची जो अंपायरचा डिसिजन तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल. प्लीज मॅच चालू करा. मॅच चालू करा. जो अंपायरचा डिसिजन तुम्हाला ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा थांबून ठेवलं गेलं. बॅटरला 1 रन मिळेल. तिकडे आता मोठा स्ट्रोकची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम रिया 11. या बॉलला देखील बॅटची एज घेतली गेली आहे. स्ट्रायकरला चांगला रॉकेट थ्रो पाहायला गेला. बट रन सिंगल. मॅच मध्ये औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास 9 बॉल मध्ये 30 रनची गरज आहे. त्यामुळे आता बाउंड्रीची गरज आहे. 3 बॉल मध्ये 3 बाउंड्री झाले. लास्टला 6 बॉल 18 बघायला मिळेल का? त्यामुळे इकडे आता निलेशला चान्स घेणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी योगेश. आठ बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. इकडे पण समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन 1 रन. आता मॅच थोडीफार क्लोज होतीये. 7 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. बट रन रेट जर वाढवायचे तर मॅच थोडं अजून बाउंड्रीज मारल्या तरी हरकत नाहीये. त्यामुळे चान्स घ्यावा लागेल बॅटिंग टीम रिया 11. जेवढे रन कराल तेवढं तुमच्यासाठी जेव्हा टेबल पॉइंट्स कडे बघायला जाईल तेव्हा खूप मॅटर करतील हे रन. या बॉलवर समोर आणि तिकडे सिंगल रन. बॉलिंग योगेशच्या 2 ओव्हरचा स्पेल चांगला राहिला आणि आता 6 बॉल मध्ये 27 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी स्वतः अन्नू भोईर येतात. शेवटचे 6 बॉल आणि 27 रनची गरज आहे. सहा बॉल मध्ये आणि 27 रनची गरज आहे. या बॉलवर देखील बीट केला गेला आणि मॅच आता इकडे मात्र क्लोज झाली आणि थोडीफार आपण पाहिलं तर मॅच आता इकडे शांत होतीये. कल्याण वेस्ट प्रीमियर लीगची ही बघा 70 मला असं वाटतं या ग्राउंडवर डिफिकल्ट आहे असं बोलून चालणार नाहीये. कारण की मॅच क्रिकेट आहे त्यामुळे 70 वगैरे पण चेस होऊ शकतो. 2 दिवसात आपण उद्या पण बघूयात, आज पण बघणार आहोत आणि चांगल्या मॅचेस आज पाहायला मिळाल्या. या बॉलवर देखील थांबून ठेवले गेले आणि आता मॅच अन्नू भोईरने देखील चांगली बॅटिंग केली. पहिल्या डावामध्ये 50 रन्सची एक चांगली इनिंग त्यांनी बिल्डअप केली त्यामुळे
रन्सचं भलं मोठं टार्गेट होतं 5 बॉलमध्ये 4 बॉलमध्ये जवळपास आपण पाहिलं तर जिंकण्याकरिता. या बॉल डाऊन द ग्राउंड समोर खेळले गेलेत आणि बॅटर आउट. गणेशजी नाईक साहेब देखील आपल्यामध्ये पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. आज या क्रीडा स्पर्धेवरती तेही देखील लक्ष लावून आहेत. युवा सेनेचं एक मोठं पद देखील त्यांच्याकडे आणि खूप चांगली कामगिरी आज युवा सेनेसाठी, शिवसेनेसाठी सर्व युवकांना एकत्रित घेऊन आज या परिसरात चांगलं कार्य करतात. एक अंडरआर्मची देखील एक चांगलं क्रिकेट इकडे पाहायला मिळते. उद्या देखील फायनल मॅच इकडे चांगली रंगेल. चॅम्पियन कुठली टीम होईल यावर पण नजर आहे. त्या बॉल देखील फाईन लेगला आणि तिकडे सिंगल रन. या बॉलला देखील पुन्हा एकदा फिरवले गेले आणि मॅच आता जवळपास आपण पाहिलं तर शेवटचा बॉल पेंडिंग आहे. मॅच आपण पाहिलं तर एक चांगला परफॉर्मन्स करत असताना टीम सायलीला आज चांगला खेळ केला या ग्राउंड वरती. आणि ही मॅच आपण पाहिलं तर संघ सायलीला संघ जिंकतोय. अभिनंदन. वेल प्लेड. 11